नमस्कार, मी विजय शंकर मुळे. मी सध्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे कार्यरत आहे. मी एक कृषी पदवीधरच आहे. 1997ला मी राहुरी कृषी विद्यापीठामध्ये उद्यान विद्या या विभागामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होतो आणि त्यानंतर मग विविध शासकीय पदांवरती महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यरत होतो. कृषी वाहिनी हा एक चांगला उपक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुरू केलेला आहे आणि या माध्यमातून जे शेतकरी हा कार्यक्रम ऐकतात त्यांना माझं आव्हान आहे की आता सध्या जो हवामान बदलाला आपण सामोरे जात आहोत याच्यातून आपल्याला चांगला मार्ग काढायचा असेल तर विद्यापीठातील जे संशोधन आहे ते तुम्हाला आत्मसात करावं लागणार आहे आणि त्याप्रमाणे बदलत्या हवामानावर मात करावी लागणार आहे. त्यासाठी या वाहिनीच्या माध्यमातून जे काही उपक्रम विद्यापीठात चालतात ते फर्स्ट हँड नॉलेज तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त उपक्रम जे आहेत ते ऐकावेत आणि त्याचा अंमलबजावणी करावी. तसेच माझं आव्हान आहे की जिल्हा परिषद मार्फत पंचायत समिती मार्फत आम्ही विविध उपक्रम शेतकऱ्यांसाठी राबवतो. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना आहे, बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजना आहे आणि त्यानंतर इतरही कृषीचे लाभ जे आहेत अगदी ड्रोन फवारणीसाठी कडबा कुट्टी मशीन, बायो फिल्टर स्लरी वगैरे असे अनेक इन्स्ट्रुमेंट आम्ही देत असतो. त्यासाठी महाडीबीटी पोर्टल आहे. महाडीबीटी पोर्टलवर ऍप्लिकेशन केल्यानंतर ऑनलाईन आपल्याला त्याच्यामध्ये निवड होते. माझं आपल्याला आव्हान आहे की याचा लाभ घ्यावा. तसेच कृषी पदवीधर जे आहेत आणि कृषी क्षेत्रामध्ये जे शिक्षण घेत आहेत त्यांनाही माझं आव्हान आहे की आपण आपलं जे संशोधन आहे ते शेतकऱ्यांच्या फायद्याचं जास्तीत जास्त कसं होईल यासाठी प्रयत्न करावे. धन्यवाद.